अक्कलपाडा ही तापीचीच कॉपी, 1.25 कोटींचं दरमहा वीज बिल, धुळेकरांच्या बोकांडी, पाहणी दौऱ्यात अनिल गोटेंची टीका। पठाण गोडाऊन ते हाफिज रऊफ यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण कामाचा आमदार फारुख शाह यांच्या हस्ते शुभारंभ। महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या चेअरमनपदी आमदार कुणाल पाटील बिनविरोध, धुळ्यात समर्थकांचा आनंदोत्सव साजरा। वृद्ध कलावंतांच्या मानधनासाठी शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचं टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडी काढून आंदोलन। भाजपाने मोठा गाजावाजा करत अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना धुळेकरांच्या माथी हाणली आहे। अक्कलपाडा ही तापी पाणीपुरवठा योजनेचीच कॉपी आहे। या योजनेमुळे दरमहा सुमारे 1.25 कोटींचे वीज बिल धुळेकरांच्या बोकंडी बसणार असल्याचं सांगत नैसर्गिक उताराने भूमिगत अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना ही जनतेची गेल्या 100 वर्षातील सर्वात मोठी फसवणूक असल्याची घणाघाती टीका धुळे शहराचे माजी आमदार तथा लोकसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अनिल गोटे यांनी पाहणी दौऱ्यात केली। सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी अनिल गोटे यांनी तापी पाणीपुरवठा योजना आणि अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेची पाहणी केली। याप्रसंगी गोटे यांनी मनपातून नुकतेच मुदत संपलेल्या भाजपा सत्ताधाऱ्यांना टीकेचं लक्ष्य केलं। धुळे शहराला पिण्यासाठी नियमित पाणी मिळावं यासाठी अक्कलपाडा प्रकल्पामध्ये 400 MCFT पाणीसाठा राखीव ठेवला आहे। अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून तब्बल 173 कोटी रुपये खर्च करून धुळ्यात पाणी आणण्यात आलं आहे। परंतु अक्कलपाडा आणि तापी पाणीपुरवठा यात तत्वतः आणि गुणात्मक काहीही फरक नाही। तापीचं पाणी उचलण्यासाठी 450 HP चे 5 पंप लावले आहेत, त्याचं बिल दरमहा 80 लाख रुपये येतं। तर अक्कलपाड्याचं पाणी उचलण्यासाठी 250 HP च्या 5 पैकी 2 किंवा 3 पंपांचा वापर होतो। त्यासाठी दरमहा किमान 1 कोटी 10 लाख ते 1 कोटी 20 लाख रुपये वीज बिलापोटी महापालिकेला भुर्दंड बसत आहे। म्हणूनच मोठा गाजावाजा आणि आरडाओरड करून केलेल्या अक्कलपाडा योजनेत आणि पाणीपुरवठा योजनेत आणि तापी पाणीपुरवठा योजनेत तत्वतः आणि गुणात्मक कोणताही फरक नाही। अक्कलपाडा धरणातून मृत पाणी साठा रिक्त करण्याकरिता केलेल्या सुविधेतूनच पाईपलाईन केली असती तर नैसर्गिक उताराने व 1 रुपयाही विजेचा खर्च न येता धुळे शहराला पाणी पुरवठा करता आला असता। किंवा कोयना धरणामध्ये ज्याप्रमाणे पाणी साठ्यात मध्यभागी स्फोट घडवून वीज निर्मितीसाठी पूर्ण दाबाने आणि क्षमतेने पाणी नेलं जातं, त्याचप्रमाणे अक्कलपाडा धरणाच्या पाणी साठ्यात ब्लास्ट करून पाईपलाईनने नैसर्गिक उताराने पाणी आणलं असतं तर वीज बिलाचा खर्च आला नसता। नव्यानेच कार्यान्वित केलेल्या या अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनला आताच किमान 7 ठिकाणी गळती लागली आहे। या गळतीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांना त्याचा फायदा होत आहे, त्यांच्या विहिरीत तुडुंब भरल्या आहेत। मनपा क्षेत्रालगत असलेल्या शेतकऱ्यांची काळजी घेणारी अशी मनपा जगात शोधूनही सापडणार नाही असा टोला देखील माजी आमदार गोटेंनी लगावला। जलशुद्धीकरण केंद्रामधून आपल्याला किती पाणी मिळत असावं? 6 आता नकाणे तलाव कोरडा झाला आहे, तिच्यातनं काळजी करू नका, आपण पूर्ण होणार आहे। मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। धुळे शहरातील अल्पसंख्याक भागात मूलभूत सुविधा जसे की रस्ते, गटारी, पाण्याची पाईपलाईन यासाठी आजपर्यंत लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे या भागांचा विकास थांबलेला होता। कॉलनी व वस्त्यांमध्ये रस्ते नसल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांचे हाल होत होते। या सगळ्या गोष्टींचा आमदार फारुख शाह यांनी अभ्यास करून ज्या भागात रस्ते नाहीत, गटारी नाहीत, पाईपलाईन नाही यासाठी निधी उपलब्ध करून देत कामाचा सपाटा लावलाय। प्रभाग क्रमांक 19 मधील पठाण गोडाऊन पासून ते हाफिज रऊफ यांच्या घरापर्यंत रस्त्याची स्थिती फार खराब होती। या भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली होती। नागरिकांनी या संदर्भात आमदार फारुख शाह यांना निवेदन देऊन मागणी केली होती की हा रस्ता खराब असून पावसाळ्यात नागरिकांचे फार हाल होतात। याची तात्काळ दखल घेत आमदार फारुख शाह यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत प्रभाग क्रमांक 19 मधील पठाण गोडाऊन पासून ते हाफिज रऊफ यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे या कामासाठी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला। या कामाचा सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी आमदार फारुख शाह यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। यावेळी या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं। या रस्त्याचं काम सुरू झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी आमदार फारुख शाह यांचा नागरी सत्कार केला आणि आभारही मानले। फराद जलील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास आमदार फारुख शाह यांच्यासोबत सलीम शाह,
नगरसेवक डॉक्टर सरफराज अन्सारी, नगरसेवक मुख्तार अन्सारी, डॉक्टर दीपश्री नाईक, फातेमा अन्सारी, इस्माईल अन्सारी, मौलवी शकील, प्यारेलाल पिंजारी, निजाम सय्यद, छोटू मच्छीवाले, सऊद सरदार, हारून खाटिक, आसिफ शाह, सुफी हाजी, इब्राहिम पठान, सऊद आलम, सलमान खान, मलेका खाटिक, कैसर अहमद, हलीम शमशुद्दीन, नाजिम शेख, मुसाहिद शेख, रईस शाह, शाहिद शाह, रिजवान अन्सारी, अयूब अन्सारी, शब्बीर अन्सारी, अनीस काजी, इजहार हुसैन, दिलदार हुसैन, डॉक्टर बापूराव पवार, मेहमुना अन्सारी, मोहम्मद हुसैन, अफसर शाह, कलाम अन्सारी, जईद काशिर, हाशम अन्सारी, रियाज शाह, फैसल अन्सारी, इलियास सर, फकीरा बागवान, समीर मिर्झा उपस्थित होते। वडजई रोड पासून तर माजी नगरसेवक जलील हाजी साहेब यांच्या गोडाऊनपर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम माझ्या हस्ते ह्या कामाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। ह्या कामासाठी आमचे ह्या परिसरातील कार्यकर्ते हलीम शमशुद्दीन, सऊद आलम, सऊद सरदार, तसेच ह्या परिसरातील नगरसेवक डॉक्टर सरफराज अन्सारी, हाजी जलील अहमद साहेब आणि अनेक लोकांनी ह्या कामासाठी माझ्याकडे मागणी केलेली होती। त्यानिमित्ताने मी ह्या कामासाठी नगरोत्थान ह्या योजनेतून 50 लाख रुपये मंजूर करून दिलेले होते। त्या कामाचा शुभारंभ आज करण्यात आलेला आहे। ह्या प्रसंगी माझ्यासोबत आमचे बंधू सलीम शेठ, छोटू हाजी साहेब मच्छीवाले, हारून भाई खाटिक, नगरसेवक नासिर पठाण आणि असंख्य कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या चेअरमनपदी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांची सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी बिनविरोध निवड करण्यात आली। नागपूर येथील संस्थेच्या कार्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत आमदार पाटील यांची निवड घोषित करण्यात आली। खानदेशातून धुळे तालुक्याचे आमदार कुणाल पाटील यांना चेअरमन पदाचा मान मिळाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे। दरम्यान आमदार पाटील यांच्या निवडीबद्दल धुळे शहरातील कार्यालयात कार्यकर्त्यांनी पेढे वाटून व फटाके फोडून आनंद साजरा केला। याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची जिव्हाळ्याची असलेली संस्था म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ नागपूरकडे पाहिले जाते। सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कापूस उत्पादक पणन महासंघाच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली। त्यानंतर पणन महासंघाच्या नागपूर येथील कार्यालयात चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदासाठी दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता निवडणूक प्रक्रिया पार पडली। यावेळी चेअरमन पदासाठी आमदार कुणाल पाटील यांचं नाव सर्वानुमते घोषित करण्यात आलं। त्यामुळे आमदार पाटील यांची चेअरमन म्हणून बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली, तर व्हाईस चेअरमन म्हणून खामगाव येथील प्रसन्नजीत पाटील यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी शिंगतकर, नवनिर्वाचित संचालक सुरेश देशमुख, संजय खाडे, प्रफुल्ल मानकर, अनंत देशमुख, शिरीष धोत्रे, ध्रुपतराव सावळे, संजय पवार, पंडितराव चोपटे, ॲडव्होकेट विष्णुपंत सोळंके, राजेंद्र केशवे, शिवाजीराव दशपुते, सुरेश चिंचोळकर, राजकिशोर मोदी, श्रीमती उषाताई शिंदे, श्रीमती सुनीता अळसपुरे हे उपस्थित होते। आमदार कुणाल पाटील यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित संचालक मंडळाने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। दरम्यान आमदार कुणाल पाटील यांच्यासोबत धुळे येथील माजी पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ पाटील, बाजार समितीचे संचालक विशाल सैंदाने हे उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या चेअरमनपदी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या रूपाने खानदेशातून पहिल्यांदाच निवड झाल्याने जिल्ह्यातील आमदार पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी धुळे येथील कार्यालयात फटाके फोडून व पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला। यावेळी बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन लहू पाटील, बाजार समितीचे संचालक साहेबराव खैरनार, उपसभापती योगेश पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी प्रकाश पाटील, एन डी पाटील, रावसाहेब पाटील, प्रफुल्ल पाटील, सुरेश पाटील, खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन दिनकर पाटील, भीमसिंग राजपूत, दत्तू पाटील, संदीप पाटील, कृष्णा पाटील, विजय पाटील, संतोष राजपूत, नंदू धनगर, प्रकाश गुजर, ऋषिकेश ठाकरे, सुरेश भिल आदी उपस्थित होते। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। वृद्ध कलावंतांच्या मानधनासाठी शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या वतीनं धुळ्यात टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडी काढून आंदोलन करण्यात आलं। वृद्ध कलावंतांना मानधन मिळण्यासाठी धुळे जिल्हा परिषद यांच्यामार्फत
4 ते 9 जुलै 2023 या कालावधीत मुलाखती घेण्यात आल्या होत्या। जिल्ह्यातील 400 वारकरी आणि विविध क्षेत्रातील कलावंतांची मानधनासाठी निवड करण्यात आली। सप्टेंबरमध्ये निवड यादी प्रसिद्धही करण्यात आली, परंतु समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद यांनी तालुक्याच्या पंचायत समितीच्या ठिकाणाहून निवड झालेल्या कलावंतांचं मानधन त्यांच्या खात्यावर जमा होण्यासाठी कलावंतांची वैयक्तिक माहिती मागविण्यास डिसेंबर 2023 पर्यंतचा विलंब केला। त्यामुळे कलावंत मानधनापासून वंचित आहेत। शासन आपल्या दारी धुळ्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते मानधनासाठी निवड झालेल्या कलावंतांना पात्र लाभार्थी निवडपत्रही देण्यात आलं होतं। असं असताना प्रशासन अधिकारी कर्मचारी वृद्ध कलावंतांना मानधनाचा लाभ देण्यापासून वंचित ठेवून सरकारवर रोष कसा वाढेल असंच काम करत आहे। त्यामुळे मानधन लवकर सुरू करावं अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे, संजय वाल्ले, हबप, अनिल जगताप, शोभा खैरनार, मयूर कुलकर्णी, निंबा बेडसे, यादवराव जाधव, नानाभाऊ वाघ, पांडुरंग माळी, नथू साळुंके, हिम्मत सोनवणे, नानाजी मोहिते, खेमराज पवार यांनी केली आहे। आज शिवसेना धर्मजागृती सेनेच्या वतीनं धुळे जिल्ह्यातील वारकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन आणि 2 वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांना निवेदन देणार आहोत। सरकारने 10 जुलै 2023 रोजी धुळे येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमाअंतर्गत 400 जिल्ह्यातल्या वारकऱ्यांना मानधन मंजूर झालं। त्याबाबतले काही वारकरी कलावंतांना प्रमाणपत्रही त्या ठिकाणी दिले, परंतु निवड होऊन 6 महिने झाले तरी देखील प्रशासकीय काही अडचणीमुळे ते मानधन पडलेलं नाही आतापर्यंत। आणि म्हणून आज प्रशासनाने काही अडचणी असतील त्या दूर कराव्यात, पण ते मानधन टाकावं। आम्ही आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांचं खूप आभारी आहोत, कारण वारकरी कलावंतांवर त्यांनी इतके मोठे उपकार केले। जिल्ह्यातल्या 400 कलावंतांना वारकऱ्यांना मानधन जाहीर झालेलं आहे, परंतु ते प्रशासकीय अडचणीमुळे पडत नाही। आणि म्हणून आज मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आज निवेदन देऊन आम्ही आमचं मानधन लवकर पडावं ही प्रमुख मागणी। त्याचबरोबर जिल्ह्यातल्या 300 कलावंतांना दरवर्षी मानधनसाठी निवड झाली पाहिजे आणि 2250 जो मानधन आहे तो 5000 रुपये मिळाला पाहिजे। या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसलो आहोत। 2 वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आम्ही निवेदन देणार आहोत। जय हरी, रामकृष्ण। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल।